तीर्थक्षेत्र आळंदी येथे कत्तलखाना उभारला जाणार असल्याच्या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातून मोठे स्पष्टीकरण दिले आहे. आळंदीमध्ये कत्तलखाना उभारण्याचा कोणताही मानस नसून त्यासाठी आरक्षित असलेली जागाही आता रद्द करण्याचे आदेश देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी ठामपणे सांगितले. यामुळे वारकरी संप्रदाय आणि स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कुठल्याही भाषेला विरोध नाही, पण त्या भाषेच्या सक्तीला विरोध आहेच. त्याविरुद्ध आंदोलन सुरू असताना आणि मराठी माणूस पेटून उठलेला असताना आपल्या लक्षात येतंय का की मागल्या दाराने मराठी द्वेषी भाजपाचं काय चाललंय? एक्सवर पोस्ट करत भाजपाला केला सवाल. आज 11वा आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त चंद्रकांत पाटील यांनी विद्यापीठात वारकऱ्यांसह योगा केला. भारतीय रेल्वेकडून मोठी भेट. आता निवृत्त कर्मचाऱ्यांना नोकरी देणार. नवीन मार्गदर्शक तत्त्वे केली जाहीर. मराठी माणसासाठी पायही चाटू, वेळ पडल्यास पायही छाटू. राज ठाकरेंच्या भाषणाचा जुना व्हिडिओ व्हायरल.